बुबेरे आणि नॉन स्ट्राईक इनला फैजल शेख आणि बॉलिंग ट्रॅक वरती षटक क्रमांक पहिल्या मध्ये भूषणला आपण पाहतोय. पहिला बॉल कवणे फेस करतोय. पहिल्या बॉलला इनफिल्डच्या वरून उडवलाय. डीप मिड विकेट रिझन क्लिअर करत असताना कवण्यान बुबेरच्या बॅट मधून पहिल्या बॉलवरती पहिला दमदार चौकार. पहिल्या बॉलवरती जबरदस्त चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. येस, पुन्हा एकदा महाराष्ट्र पोलीस दलात कार्यरत असणारे आमचे निसारभाई शेख यांचं इथे शुभागमन झालं. निसारभाईचा देखील करूया सहर्ष हार्दिक स्वागत. ओहो, यू मिस, आय विल डेफिनेटली हिट, फर्निचर डिस्ट्रॉय, त्रिफळाची वेस्टर्नचा वेध, दांडीगुल. भूषणला आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग ट्रॅक वरती. ज्यानं आतापर्यंत पहिलं 2 बॉल हाताळल्यात आणि 2 बॉल हाताळत असताना एक चौकार त्याच्या अगेन्स्ट जरूर आला तो म्हणजे बॅट्समन कवणन बुबेरच्या बॅटमधून. पण त्यानंतर लगेचच क्विक रिप्लाय मैदानाच्या आतमध्ये भूषणने दिलाय ते म्हणजे कवणनची विकेट संपादित करून नवीन बॅटर आपल्याला पाहायला मिळतोय कैलास मैदानाच्या आतमध्ये. गोरेगाव टीम म्हटलं तर सातत्यानं चांगलं क्रिकेट या टीमच्या माध्यमातून खेळलं जातं. आणि आमचे निसारभाई शेख म्हटलं तर प्रत्येक टीमला खऱ्या अर्थानं प्रत्येक टीमच्या मागे ताट उभे असतात. प्रत्येक टीमला प्रोत्साहन निसारभाई शेख आमचे नेहमी देत असतात. त्यांचं देखील करूयात सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत. आणि जाऊयात मॅचच्या दिशेनं. आल्या आल्या लॉफ्ट करायचा प्रयत्न, कैलासचा मिस टायमिंग स्ट्रोक, रुपेश पोचला आणि रुपेशनं टिपला झेल. संपलाय बॅट्समन कैलासचा खेळ. 1 मोर विकेट डाऊन. रेहबर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते तब्बल 4थ्या क्रमांकावरती न्यू बॅट्समन, न्यू कॅन्डिडेट इन ॲट नंबर 4. ओ, यावेळेला बॅटची लिडिंग एज आहे की नाही पाहणं गरजेचं. पंचांकडे लाऊड अपील केली आहे पण पंच आपल्या नियती तटस्थ. अंपायर सिग्नल दॅट्स डॉट बॉल. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये होत असताना सिद्धिविनायक आपटी म्हटलं तर कल्याण ग्रामीण मधील संघ आणि उमर 11 गोरेगाव म्हटलं तर बदलापूर वांगणी विभागातील दिग्गज संघ आपल्याला पाहायला मिळतोय. नेक्स्ट बॉल यावेळेला ड्राईव्ह केलाय. व्ही शेप मध्ये फटका एक्झिक्यूट केलाय. लॉंग ऑफ मधून फिल्डर पोहोचलाय. अलग कार्पेटच्या साह्यानं ड्राईव्ह आपल्याला पाहायला मिळाला. ऑफ ड्राईव्ह केला होता. स्ट्राईक रोटेट केली. आता ज्याच्या नावानं खऱ्या अर्थानं हा संघ ओळखला जातो तो फैजल शेख मैदानाच्या आतमध्ये पॉवर हिटर ऑफ टीम. फैजल शेख तयार.
फैजल शेख क्रॉस बॅटेत खेळायचा प्रयत्न, बॅटची आतली कडा, मैदानाच्या आतमध्ये घडले काय, इथे एक झाली कंप्लीट. हे प्रभू श्रीराम प्रेमानंदी ये क्या हुआ. दोन्ही गाड्या एकाच ट्रॅक वरती होत्या, पण म्हटलं जातं ना नजर अटी दुर्घटना घटी. हे चित्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळालं. मोहे मोहे अशी स्थिती मैदानाच्या आतमध्ये झाली आहे. लक्ष कोणाचं नव्हतं, ना बॅटरचं ना फिल्डरचं, आणि त्यामध्ये इथे एक चोरटी धाव आपल्याला पाहायला मिळाली. ते गोरेगाव टीमच्या खात्यामध्ये मिळाली आहे. धावफलक जाऊन पोहोचलाय 6 अंकावरती. नवीन गोलंदाज कॉमेंट्री बॉक्स एंड करून षटक क्रमांक 2 मध्ये रुपेश आलाय. रुपेशला आपण पाहतोय काय षटक हाताळलं. पहिलं षटक भूषण हाताळलं. अवघ्या 6 धावा भूषणनं खर्च केल्या आणि तब्बल 2 विकेट देखील संपादित केल्या. महत्वाच्या 2 विकेट भूषणनं संपादित केल्या. आणि आता फैजल शेखला आपण पाहतोय स्ट्रायकिंग गेटला, ज्यानं पहिल्या बॉलवरती पहिली सिंगल फैजल शेखच्या बॅटमधून जरूर आली आहे. पण आता धावा येणं गरजेचं आहे, कारण आपटी हा संघ जर विचार करायला गेला ना तर नुकताच हा सामना जिंकला सिद्धिविनायक आपटी या टीमनं. ओ पाडल स्वीप करायचा प्रयत्न आणि मैदानाच्या आतमध्ये ही गोल्डन विकेट. फलंदाज होईल बाद. फैजल शेखच्या खेळीचा झाला अंत. 1 मोर विकेट डाऊन. 6 अंकावरती धक्का क्रमांक लागला मैदानाच्या आतमध्ये 3रा. सहा अंकावरती तब्बल 3 गडी गमावल्यात. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावरती मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. स्ट्रायकिंग एंडला संदीप आला, जो मागच्या मॅचचा हिरो होता. आल्या आल्या स्विच हिट केलाय आणि मिड ऑफ रिजन मध्ये फिल्डर आपल्याला पाहायला मिळाला. आताचा देखील बॉल आला डॉट. 1.2 चेंडूचा वाजवी खेळ आतापर्यंत कंप्लीट झालाय आणि धावफलक 6 अंकावरती स्थिरावलाय. 3 गडी गमावत असताना पुढचा बॉल रुपेश निघाला संदीपच्या अगेन्स्ट. ओव्हर पिच समोरच्या दिशेनं भूषण डाऊन दी बॉल. टेकन अ ब्युटिफुल कॅच. फलंदाज होईल बाद. ज्या पावली मैदानाच्या आतमध्ये संदीपाला त्या पावली त्याला सोडावं लागते मैदान. सिल्वर डकचा शिकार मैदानाच्या आतमध्ये संदीप राहिलाय. फलंदाज बा. न्यू बॅट्समन न्यू कॅन्डिडेट इन ॲट नंबर 6 सचिनला आपण पाहतोय. 6 अंकावरती धक्का क्रमांक लागला मैदानाच्या आतमध्ये. उमर 11 गोरेगाव या टीमला तब्बल 4था. सचिन मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकिंग इनला ऑन साइडला टर्न केलाय. काऊ कॉर्नर रिजन मध्ये फिल्डर एका टप्प्यावरती चेंडूला कॅरी केलाय. चेंडूची थ्रो वेगळी करेल तोपर्यंत 7 सिंगल आपल्याला पाहायला मिळते. 7 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्या. 7 ऑन बोर्ड. लॉस ऑफ 4 विकेट. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. गोपाल शिशवेच्या नावानं ओळखला जाणारा संघ आपल्याला पाहायला मिळतो, तो म्हणजे सिद्धिविनायक आपटी.
यावेळी देखील ड्राईव्ह करायचा प्रयत्न, विशेप मध्ये फटका एक्झिक्यूट केलाय, लॉंग ऑफ मधून फिल्डर आलाय, पुन्हा एकदा सिंगल. स्ट्रायकिंग एंडला थ्रोवेगी आपल्याला पाहायला मिळाली. 5 बॉलचा खेळ अद्याप कंप्लीट झाला आणि धावफलकावरती धावा आपण पाहतोय 8. संयमी सुरुवात, संत गतीने सुरुवात मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळाली. ते म्हणजे उमर 11 गोरेगाव या टीमची. कारण 4 षटकांची मॅच आहे. बघता बघता जवळजवळ 2 षटक इथे कंप्लीट झाल्यात. 2 षटकांच्या अखेरीस धावफलकावरती धावा आपण पाहतोय 8 या अंकावरती. एंड ऑफ द सेकंड ओव्हर, स्कोर कार्ड 8 ऑन बोर्ड, लॉस ऑफ 4 विकेट फ्रॉम टीम उमर 11 गोरेगाव. तिसरं षटक, मागच्या मॅचचा हिरो गोपाल शिसवे. पहिला बॉल ऑन साइडला टर्न केलाय, मिड विकेट रिजन मध्ये फिल्डर आलाय, थोडेसे फंबल झालेत. स्ट्रायकिंग एंडला थ्रोपैकी ॲक्युरेट थ्रोपैकी मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळाली. ते म्हणजे रुपेशची राहिली चांगली थ्रोपैकी आणि बघता बघता या बॉलवरती धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. 2 धावा स्कोर कार्ड वरती ऍड केल्या जात आहेत. धावफलक डबल डिझर्ट मध्ये अलॉंग द कार्पेट, वाडिश लॉंग ऑन मधून फिल्डर आला, लॉंग ऑन रिझनला स्ट्राईक फक्त आणि फक्त रोटेट करण्याचा प्रयत्न या 2 बॅटरच्या दरम्यान. सातत्यानं सिंगल डबल मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. जर विचार करायला गेला तर पहिल्या बॉलवरती कवण्यांच्या बॅटमधून चौकार आला होता, पण त्यानंतर आतापर्यंत एकही मोठा फटका आलेला नाहीये. नाराज केलं कवणूंना, नाराज केलं फैसलला. पण आता रेबार मैदानाच्या आतमध्ये असताना आणि सचिन मैदानाच्या आतमध्ये असताना त्यांना खऱ्या अर्थानं टॉप गिअरवरती बॅटिंग करावी लागेल. फुल ऑनलाईनचा बॉल होता, फ्लिक ऑफ द रिस्ट करायचा प्रयत्न आणि इथे धाव बादच्या स्वरूपात फलंदाज होईल बाद. रेबरच्या खेळीचा झालाय अंत. धक्का क्रमांक लागला 11 या अंकावरती, तब्बल 5वा. रेबर इज गॉन. स्ट्रायकिंग इनला राजेश, फिरोजला आपण पाहतोय ऑन साइडला. फिरोज आल्या आल्या लॉफ्ट करायचा प्रयत्न आणि ज्या पावली मैदानाच्या आतमध्ये इंटर झाला फिरोज अन्सारी, त्याच पावली त्याला मैदान सोडावं लागतंय. 1 मोर विकेट डाऊन. धक्का क्रमांक लागला मैदानाच्या आतमध्ये 6वा. 11 या अंकावरती फिरोज अन्सारीच्या खेळीचा झाल्यानंतर
शाहरुख मैदानाच्या आतमध्ये. ओहो, चलिए भाई चलिए, तू चल मैं आया, अशी स्थिती मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना उमर 11 गोरेगाव या टीमची एका मागोमाग एक खऱ्या अर्थानं बॅटर आता बाद होत असताना उमर 11 गोरेगाव या टीमचे धक्का क्रमांक लागला मैदानाच्या आतमध्ये, तब्बल हा 7वा. हॅलो चिक, हॅलो चिक, हॅलो हॅलो, येस. या वेळेला हा बॉल आपल्याला पाहायला मिळाला. टप्पा पडल्यानंतर थोडासा खाली राहिला. प्रथमेशला आपण पाहतोय, शेवटचं षटक आहे, अंतिम षटक आहे. डेथ ओव्हर 11 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्यात. दुसरा बॉल, पुन्हा एकदा ते चित्र जे चित्र आपल्याला पहिल्या बॉलवरती पाहायला मिळालं होतं. सलगचा येणारा हा दुसरा डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय, तो म्हणजे गोलंदाज प्रथमेशच्या माध्यमातून थोडासा बॅकफूट वरती आहे, तो म्हणजे उमर 11 गोरेगाव संघकारांना 11 या अंकावरती धावफलक स्थिरावलंय. पुढे झाले, स्टेप आउट केलाय, ऑन साइडला आडवा बाटनं हा कडवा प्रहार केलाय आणि बॉलला पाठवून दिले थेट मिड विकेट. बाउंड्री लाईनच्या बाहेर चेंडू एक टप्पा घेत, चेंडू सीमा पार, धावा मिळतील 4. ऐन मोक्याच्या निर्णय क्षणावरती संघर्षमय चौकार, तर म्हणजे बॅट्समन सचिनच्या बॅटमधून 11+4 अर्थातच 15 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. 3.3 चेंडूचा वाजवी खेळ अद्याप कंप्लीट झाला आणि 0.3 चेंडूचा खेळ अजूनही उर्वरित शिल्लक आहे. सचिन तयार, समोरच्या दिशेने फटका एक्झिक्यूट करायचा प्रयत्न, बॉल हवेमध्ये, 2 फिल्डर चेंडूच्या खाली आणि लॉंग ऑन मधून टिपला गेला असेल. भूषण होते त्या ठिकाणी, एक अप्रतिम झेल टिपलाय भूषण आणि संपलाय बॅट्समन सचिनचा खेळ. धक्का लागलाय 15 या अंकावरती. उमर 11 गोरेगाव या टीमला 8वा. स्विच इट करायचा प्रयत्न आणि आता मैदानाच्या आतमध्ये अंपायर सिग्नल, दॅट्स अ व्हाईट बॉल. ऑफस्टिकच्या भरपूर बाहेरचा बॉल होता. सिक्स्टीन ऑन बोर्ड. रेहान मैदानाच्या आतमध्ये. उद्याच्या दिवसामध्ये आमचे निसरभाई शेख देखील इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. क्रॉस बटेट खेळायचा प्रयत्न, दोन्ही गाड्या एकाच ट्रॅक वरती, डेंजर एंडला थ्रोफेकी झाली आहे आणि आता बघता बघता पंचांचा निर्णय येईल काय. लेग बायच्या स्वरूपात सिंगल. आमचे योगीराज बुटेरे सर, मॅन फ्रॉम पोई, खऱ्या अर्थानं अप्रतिम वर्क या संपूर्ण ओव्हरऑल स्पर्धेमध्ये करत असताना अगदी माशासारखा तळफळत होता, तो म्हणजे बॅट्समॅन मुझक्किर स्ट्राईक घेण्यासाठी. आणि आता स्ट्रायकिंग एंडला मुझक्किरला आपण पाहतोय. यावेळी देखील दोन्ही गाड्या एकाच ट्रॅक वरती. आता फलंदाजाला परतावं लागेल मैदानाच्या आतमध्ये. आणि आता बघता बघता सत्र क्रमांक पहिलाचा खेळ ते कंप्लीट झाला आणि पहिल्या सत्राच्या अखेरीस फलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतात. उमर 11 गोरेगाव या टीमची टोटल 17 अंकावर जाऊन पोहोचले आणि 18 धावांचं लक्ष्य उभं केलंय, तर म्हणजे टीम सिद्धिविनायक आपटी या संघाच्या अगेन्स्ट.
चला आपटी टीम आपल्या सलामीवीर मैदानाच्या आतमध्ये इंटर करा. जशी मॅचला सुरुवात तसं करत आवाजामध्ये परिवर्तनाने या ऐकूया तुषारजी शिंदे सरांचा आवाज. चोवीस बॉल मध्ये 18 धावांची आवश्यकता इथे आहे. गोपाल आणि भूषण ही जोडी मात्र आपली संघासाठी मैदानावरती दाखल होतीये. 24 बॉल 18 धावांची आवश्यकता आहे. अठरा धावांचं लक्ष आहे. 24 बॉल मध्ये 18 धावा बनवायच्यात आपल्या संघाला. अठरा धावांची आवश्यकता या ठिकाणी आहे. भूषण आणि गोपाल ही दोन्ही मैदानावरती. सिद्धिविनायक आपटी संघाला आवश्यकता आहे ती 18 धावांची. 18 इज द टार्गेट. पहिला बॉल खूप कमालीचा पाहायला मिळाला. बॅट स्विंग तर खूप वेगानं झालंय परंतु बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. हा बॉल डॉट आलाय. तेवीस बॉल मध्ये 18 धावांची आवश्यकता आहे. हलकातून खेळताय. धावाची संधी निर्माण झाली आहे परंतु बॉलला गॅदर करू शकले नाही क्षेत्ररक्षक. पॉइंट रिजन मध्ये संधी आली होती. 2 बॉल लगातार डॉट आलेत. चांगली सुरुवात आहे. 22 बॉल मध्ये 18 धावा अजूनही बनवायच्यात. 22 बॉल आणि 18 धावांची अजून देखील आवश्यकता आहे. फैसल मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहेत त्या दिशेने परंतु बॉल पासून थोडेसे दूर राहत आहेत. एका टप्प्यावरती बॉलला गॅदर करतील. 2 धावा घेण्याची संधी आहे. क्षेत्ररक्षण चांगलं आहे. 2 धावा या ठिकाणी प्राप्त झाल्यात. 21 बॉल मध्ये 16 धावा अजून देखील बनवायच्यात. फैसल आहेत. खूप चांगली गोलंदाजी या षटकामध्ये फैसल यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. 21 बॉल मध्ये 16 धावा अजून देखील बनवायच्यात. बाउंड्री चेक करायचे. ओके आपण चेक करूयात.
तर ऑन फील्ड डिसिजन ऍज इट इज असू द्या. कमालीचा हा बॉल होता. बॅटच्या एजला लागून एक धाव इथे प्राप्त झाली आहे. थोडक्या स्टंप बजावला आणि एक धाव इथे प्राप्त होते. 20 बॉलमध्ये 15 धावांची आवश्यकता आहे. सुरुवात तर चांगली केली आहे फैजल यांनी. तीन धावा धावपलकावरती आहेत. बॅटिंग साठी गोपाल सज्ज झालाय. 3 धावा धावपलकावरती. फैसल आहेत बॉलिंग ट्रॅक वरती. यावेळेस कमालीचा फटका आहे. मिड विकेट क्षेत्रामध्ये बॉल जाईल आउट ऑफ दी पार्क. गोपाल यांच्या बॅट मधून दमदार सिक्सर. 6 धावा. नऊ धावा धावपलकावरती आहेत. गोलंदाज फैसल पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज आहेत. पुढचा बॉल स्विच हिट करण्याचा प्रयत्न. अपील झाली पंचांकडे. एका धावेचा प्रयत्न आहे आणि धावपास स्वरूपामध्ये इथे आली आहे विकेट. फलंदाज बाद. एका षटकाचा खेळ संपलाय. 9 धावा धावपलकावरती. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 9 लॉस ऑफ दी 1 विकेट. 12 बॉल अद्यापही शिल्लक आहेत. 18 बॉल शिल्लक आहेत. 18 बॉल मध्ये 9 धाव्यांची असणे आवश्यकता आहे. सचिन बॉलिंग ट्रॅक वरती दाखल झालेत सेकंड ओव्हर साठी. 18 बॉल मध्ये 9 धाव्यांची आवश्यकता आहे आपली संघाला. हलक्या हाताने खेळतायत. एक धाव इथे प्राप्त होईल. कव्हर रिजन मधून एका धावेने धावपलक पुढे जाईल. धावपलकावरती धावा आहेत 10. 8 धावा अजूनही बनवायच्या आहेत. 17 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 17 बॉल मध्ये 8 धाव्यांची आवश्यकता आहे. पुढचा बॉल कमालीचा होता. यावेळेस चपलवून खेळण्याचा प्रयत्न केलाय फलंदाजाने परंतु बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाही. आणखी एक बॉल डॉट. 10 धावा धावपलकावरती. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 10 रन. लॉस ऑफ द 1 विकेट. एका धावेचा प्रयत्न पुन्हा एकदा झालाय आणि एक धाव पूर्ण देखील होईल. एका धावेने धावपलक पुढे जाईल. धावपलकावरती धावा आहेत 11. 11 runs on the scorecard. Loss of the 1 wicket. अकरा धावा धावपलकावरती आहेत एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. 11 लॉस ऑफ द 1 विकेट. स्विच हिट करण्याचा प्रयत्न आहे. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाही. आणखी एक डॉट बॉल. 11 धावा धावपलकावरती आहेत एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक 2 मार्गस्थ आहे. 18 धाव्यांचं लक्ष आहे. महत्वपूर्ण मॅच दोन्ही संघांसाठी.
फुलरलिनचा बॉल आहे. एक धाव प्राप्त होईल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 12. 12 लॉस ऑफ दी 1 विकेट. तेरा बॉल मध्ये 6 धावेंची आवश्यकता आहे. स्विच हिट करण्याचा प्रयत्न आहे. बारा बॉल आणि 6 धावेंची आवश्यकता या ठिकाणी असणार आहे. 12 बॉल मध्ये 6 धावा अजून देखील बनवायच्यात. चला थोडीशी घाई करा मित्रांनो. 12 बॉल आणि 6 धावेंची आवश्यकता आहे. आणखी एक बॉल डॉट आलाय. अकरा बॉल आणि 6 धावेंची अजून देखील आवश्यकता आहे. 11 बॉल 6 धावा अजून देखील बनवायच्यात. कमालीचा फटका आहे. पॉइंटचा फील्ड 30 सर्कलच्या आतमध्ये होता आणि बॉल मात्र जातोय पॉइंट बाउंड्रीच्या बाहेर. हालाय चौकार. स्क्वेअर कटचा फटका. 4 धावा प्राप्त होतील आणि धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहे 16. 10 बॉल मध्ये 2 धावेंची आवश्यकता आहे. एका धावेचा प्रयत्न जरूर केलाय आणि एक धाव प्राप्त देखील होईल. नाव स्कोर आर लेवल. एका धावेची आता आवश्यकता आहे. 17 धावा धावफलकावरती. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये एका धावेची इथे आवश्यकता असेल. बॅकफुटला गेलेत आणि औपचारिकता या ठिकाणी पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे. एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये बॉल ट्रॅव्हल होतोय आणि बॉल जाईल सीमारेषच्या पलीकडे. हा विजयी चौकार आहे आणि आपटी संघ विजयी झालाय. चला आपटी संघाचे संघनायक विनंती आपण टॉससाठी या. गोपाल आहेत मॅन ऑफ द मॅच. फलंदाजी करताना 13 धावा आणि गोलंदाजी करताना 2 सफलता त्यांनी अर्जित केल्यात.